एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। फिसकी जंगलातील अरुंद रस्त्याने वाढवली डोकेदुखी, रुंदीकरणासाठी वाहतूक मंत्र्यांना निवेदन। मार्डी वणी राज्यमार्ग क्रमांक 317 मार्गावरील फिसकी मनचिंद्रा जंगलातील अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका वाढत असल्याने या रस्त्याचे रुंदीकरण करावे, तसेच या त्या ठिकाणी नवीन उड्डाणपूल उभारण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। या संदर्भात नागरिकांच्या वतीने माननीय वाहतूक मंत्र्यांना निवेदन देण्यात आले असून ते माननीय तहसीलदार मारेगाव यांच्या मार्फत संबंधित विभागाकडे सादर करण्यात आले आहे। मार्डी ते वणी दरम्यानचा हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असून रस्त्यावरून दररोज जड व हलकी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते। फिसकी जंगलातील काही भागात रस्ता अतिशय अरुंद असल्यामुळे दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते। त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी निर्माण होते आणि अपघाताचा धोका वाढतो। सदर रस्ता जंगल क्षेत्रातून जात असल्याने वन विभागाच्या परवानगी अभावी आजतागायत रुंदीकरण झालेले नाही। विशेषतः पावसाळ्याच्या काळात चिखल, निसरडा रस्ता आणि अरुंद वळणामुळे परिस्थिती अधिकच धोकादायक बनते। त्यामुळे वन विभागाची समन्वय साधून या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करावे, तसेच आवश्यक त्या ठिकाणी नवीन उड्डाणपूल बांधण्यात यावे अशी आग्रही मागणी नागरिकांनी निवेदनातून केली आहे। तसेच ग्रामीण भागातील मंजूर झालेले शिवधुरा, पांदन व वहिवाट रस्त्याची कामे पावसाळ्यापूर्वी तात्काळ सुरू करण्यात यावी अशी सुद्धा मागणी केली आहे। निवेदनावर विजय खिरकटर, अमोल कुमरे, मंगेश देशपांडे, सुनील सोमलकर, प्रमोद मासळकर, गंगाधर ठावरी, मोरेश्वर काकडे, नथू धुर्वे, आशिष खिरटकर, नीलकंठ धोंगडे, विलास लिहितकर, हितेश गायदन आदींच्या सह्या आहेत। मुख्य संपादक विनोद मोहरेसह तालुका प्रतिनिधी संतोष पिपराडे। दिनांक 9/3/2026 रोजी आम्ही प्रत्यक्ष जो वडकी वणी राज्यमार्ग वणीला चाललेला आहे त्या अरुंद रस्त्याच्या संदर्भात तहसीलदार साहेब, बांधकाम विभाग आणि वन विभाग इथल्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष त्या रस्त्याच्या अवस्थेबद्दल आम्ही त्यांना अवगत केलं आणि त्याचप्रमाणे इतरही काही समस्या मांडल्या। त्यांनी सकारात्मक असं उत्तर देऊन चर्चा करण्यात आली आणि 8 दिवसात या बाबतीत योग्य तो तोडगा काढू असं आश्वासन दिलं आहे। आज मारेगाव इथे वन विभागाच्या कार्यालयामध्ये मार्डी सर्कल संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि आमचे अमोल भाऊ यांच्यासोबत जो वर्षानुवर्षे प्रलंबित जो प्रश्न आहे मार्डी सर्कलच्या बाबतीत आणि तिकडल्या विभागाच्या माध्यमातून की वणी आणि मार्डी हा जो हायवे आहे त्या हायवेला एक फिसकीचा जंगल आहे। त्या फिसकीच्या जंगलामध्ये वन विभागाने जी जागेची अडचण निर्माण केली BNCला, त्या जागेच्या अडचणीमुळे तो रोड रुंद होऊ शकला नाही। तो अरुंदच रस्ता आहे आणि त्या अरुंद रस्त्यावर अतिशय अडचणीचा तो रस्ता निर्माण झालेला असून त्यामध्ये आता ॲक्सिडेंट सुद्धा आणि जीव सुद्धा लोकांचे जाऊन राहिलेले आहे। आणि ह्या अशा अतिशय गंभीर प्रश्नासाठी आज आम्ही मारेगावमध्ये आलेलो आहोत। त्या रस्त्यासाठी तो रुंद व्हावा आणि लोकांच्या सोयीसाठी, लोकांच्या जीवाला कोणतीही हानी व्हावं नाही या दृष्टिकोनातून आज आम्ही तहसील कार्यालय, वन विभाग, BNC या संपूर्ण डिपार्टमेंटला आम्ही त्या संदर्भातलं आम्ही निवेदन सादर केलेले आहे आणि लवकरात लवकर ते 8 दिवसामध्ये हा रस्ता ताबडतोब खुला व्हावा आणि त्याचं रुंदीकरण व्हावं अशा उद्देशाने आम्ही संपूर्ण अधिकाऱ्यांना त्यांनी आमचं मत त्यांच्यासमोर ठेवलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा सकारात्मक या गोष्टीला उत्तर देऊन लवकरात लवकर त्या 8 दिवसामध्ये हे तुमची समस्या आम्ही निकाली काढू हे आश्वासित आम्हाला केलेलं आहे। आणि अशा पद्धतीने आज आम्ही हा प्रश्न अतिशय जिव्हाळ्याचा आम्ही हाती घेऊन ह्या गोष्टी आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत। त्याचबरोबर जे परिसरातील पांधन रस्ते आहे शासनाने मंजूर केलेले आणि अजून पुन्हा जे काही प्रलंबित आहे हे सुद्धा प्रश्न घेऊन आम्ही माननीय तहसीलदार साहेबांच्या कार्यालयामध्ये जाऊन हे आम्ही सगळे मांडलेले आहे आणि त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासित केलेलं आहे की लवकरात लवकर जे पांधन रस्ते आहे ते सुद्धा आम्ही मोकळे करून त्यावर आम्ही खडीकरण, मातीकरण करू आणि
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आम्ही लवकरात लवकर ती व्यवस्था करू अशा पद्धतीप्रमाणे त्या सर्व लोकांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे. 8 दिवसामध्ये हे होईल असा आम्हाला एक विश्वास निर्माण झालेला आहे.